मित्रहो, भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांची मजबूत असलेली शिवसेना खेळखेळी करून टाकली. खोक्यांच्या बदल्यात निष्ठा विकली गेली असं म्हटलं गेलं. नैतिकतेचा लिलाव झाला. गद्दारीचा शिक्का कपाळावर मिरवत सत्तेच्या सिंहासनावर हे आरूढ झाले. महाराष्ट्राचं घाणेरडं राजकारण अवघ्या देशानं पाहिलं. राजकारणाची समृद्ध परंपरा पुरती धुळीला मिळाली, पण अजूनही यांची भूक काही केल्या शमत नाही. फोडाफोडी आणि पळवापळवीचं राजकारण अजूनही थांबताना दिसत नाही. येन केन प्रकारानं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा एकमेव कार्यक्रम भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी हाती घेतल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 खासदार आहेत. त्यातले 7 खासदार फुटणार असल्याच्या बातम्या मागील काही काळापासून येत आहेत. ठाकरे शिवसेनेकडून आणि संबंधित काही खासदारांकडून आमच्यातलं कुणीही फुटणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तरीही आता पुन्हा एकदा हा विषय राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. रविवारी 7 जून रोजी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या खासदारांची गुप्त बैठकही झाली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेना फोडण्याच्या हालचाली सुरू असून तसा आता मुहूर्त निघाल्याचंही सांगितलं जात आहे. शिवसेनेतील एका खासदाराला, म्हणजे या फुटणाऱ्यापैकी एका खासदाराला केंद्रामध्ये मंत्रिपद देण्यात येणार आहे आणि बाकी खासदारांचा योग्य मान सन्मान सुद्धा ठेवला जाईल असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या खासदारांना दिलं असल्याच्या बातम्या सुद्धा आता बाहेर आल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे मागच्या 6 महिन्यापासून या खासदारांच्या संपर्कामध्ये आहेत. श्रीकांत शिंदे यांनी या खासदारांच्या स्वतंत्रपणे भेटीही घेतल्या होत्या. त्यांचं मनही वळवण्यात आलेलं होतं. त्यानंतर या खासदारांच्या एकत्रित बैठकाही झाल्या होत्या. उद्धव ठाकरे शिवसेनेचे हे 7 खासदार फुटणार असल्याच्या चर्चा आता सुरूही झालेल्या, पण त्यावेळी ठाकरे शिवसेनेची फोडाफोडी तोरत तरी नको असं भाजपकडून सांगण्यात आलं आणि हा विषय काहीसा तेवढ्यापुरता तरी थांबला. पण आता पुन्हा रविवारी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले. तिथं या खासदारांची गुप्त बैठक घेतली आणि पुढची रणनीतीही आखली गेली. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या फुटणाऱ्या 7 खासदारांपैकी एकाला केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार आहे. बाकीच्या खासदारांना काही ना काही महत्वाची पद दिली जाणार आहेत. मंत्रिपद दिलं जाणारा खासदार मराठवाड्यातील असल्याची चर्चा आहे. खासदारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं आणि त्यामध्ये ठाकरे शिवसेनेचे खासदार फोडण्यासंदर्भात ही चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचीही वर्णी लागेल अशी चर्चा सुद्धा आता शिंदे गटामध्ये सुरू आहे. मुंबईतले केवळ 2 खासदारच उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहतील. उर्वरित सगळेच्या सगळे म्हणजे 7 खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात दाखल होतील. याच्या चर्चा आता नव्यानं सुरू झालेल्या आहे. याआधीही अशी चर्चा झालेली आहे आणि त्यातल्या काही खासदारांनी त्या फेटाळलेल्या आहेत. बघा, खरं काय खोटं काय हे येत्या काही दिवसात मात्र आपोआप आपल्या समोर येणार आहे. पण महाराष्ट्रात सुरू झालेलं घाणेरडं राजकारण अजूनही थांबलेलं नाही हे मात्र यातून दिसून येतं. मित्रहो, अशा अनैतिकतेनं बरबटलेल्या राजकारणाबद्दल तुम्ही काय म्हणाल? जरूर सांगा, जरूर व्यक्त व्हा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.